नमस्कार मित्रांनो, राशीनुसार जाणून घ्या कोणत्या वयात तुमच्याकडे असेल सर्वात जास्त पैसा. राशीनुसार जाणून घ्या कोणत्या वयापर्यंत तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील. मित्रांनो, आमच्या YouTube चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतो. माणसाच्या जीवनात श्रीमंत किंवा गरीब होणे कधी कधी नशिबाची बाब असते. ज्योतिषशास्त्रानुसार धनलाभ हे राशीवर अवलंबून असते. आपल्यापैकी अनेकांच्या नशिबात श्रीमंत होणे लिहून ठेवलेले असते. आपल्यापैकी काही जण नशिबाने श्रीमंत होतात, पण प्रत्येक राशीचे लोक परिश्रमाने श्रीमंत होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की राशीनुसार कोणत्या वयापर्यंत तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो असे वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला प्रथम मिळू शकेल. तुमच्या कुटुंबातील सर्वांच्या राशीनुसार कोणाला कधी धनलाभ होणार आहे हे नक्की पहा. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या वयात जास्त पैसे मिळतात. पहिली राशी आहे मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना साहसी आणि निर्भय असणे आवश्यक आहे, तरच अशा लोकांना पैसे मिळतात. या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते. ते प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवतात. ते चपळ असतात आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात. या लोकांना आळशीपणा अजिबात आवडत नाही. मेष राशीवर मंगळाचा प्रभाव आहे, यामुळे या राशीच्या लोकांना 19, 28, 37 आणि 55 वयाच्या दरम्यान अचानक भरपूर संपत्ती मिळते. साधारण या लोकांना स्वतःच्या मेहनतीने धन मिळते. जर तुम्हाला पुरेसा धनाचा लाभ मिळायचा राहिला असेल तर नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील आणि तुम्हाला नियमित धन मिळेल. पुढील राशी आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची वृषभ राशी आहे ते लवकर श्रीमंत होतात. ते लोक लक्झरी जीवन जगतात. या राशीचे लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात आणि या राशीचे लोक व्यक्तिमत्वाने देखील आकर्षक असतात. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचे वर्चस्व आहे, ज्यामुळे शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या मार्गावर कोणतीही अडचण येत नाही. या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करण्याची संधी मिळते. 29, 48 आणि 56 वयाच्या काळात धनप्राप्तीची शक्यता अधिक असते. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून धनप्राप्तीची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींनी नियमितपणे क्रिस्टलची माळ धारण करावी, ज्यामुळे त्यांना धन कमी पडणार नाही. पुढील राशी आहे मिथुन. या राशीचे लोक तर्कसंगत आणि बुद्धिमान असतात, त्यामुळे हे लोक कमी वेळात धनवान होतात. या लोकांचे मन अतिशय तीक्ष्ण असते आणि तर्क-वितर्क करून गोष्टी स्पष्ट करतात. ते व्यावसायिक पद्धतीने विचार करतात. ते लाखो लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करतात. अशा लोकांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या कौशल्याची गरज असते. मिथुन राशीचा स्वामी बुध देव आहे, सो त्यांना हे गुण देतो. मिथुन राशीच्या लोकांना 23, 45 आणि 57व्या वर्षी संपत्ती मिळते. पुढील राशी आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांना वयाच्या 23, 32, 42 आणि 58व्या वर्षी धन प्राप्तीचे योग बनतात. या राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या बाबतीत सासरच्या मंडळींचा विशेष सहयोग मिळतो. नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर अर्पण करा, यामुळे तुम्हाला धन मिळेल. पुढील राशी आहे सिंह. या राशीच्या लोकांना स्वतःच्या मेहनतीने धन मिळते. वयाच्या 28, 34, 50 आणि 68व्या वर्षी धन प्राप्तीचे मजबूत योग बनतात. नियमितपणे माता लक्ष्मीला वेलची अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून ग्रहण करावी. हे केल्याने धन संबंधी समस्या दूर होतात. सिंह राशीच्या लोकांना धनवान होण्याची शक्यता जास्त असते, पण त्यांच्यासाठी पैसा तेव्हाच महत्त्वाचा असतो जेव्हा ते प्रतिष्ठा आणते. सिंह राशीचे लोक खूप खर्च करणारे असतात. त्यांना आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मोठी आणि भव्य करायची असते.
यासाठी ते मनापासून खर्च करण्यास घाबरत नाहीत. पुढील राशी आहे कन्या. या राशीचे लोक हे जाणतात की कठोर परिश्रम आणि संयमाने कोणीही यशस्वी होऊ शकतो. अगदी कठीण परिस्थितीतही ते संयम बाळगतात. या राशीचे लोक आपल्या कामात खूपच हुशार असतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात खूपच हुशार असतात. काही लोकांना कधी कधी कंटाळवाणे वाटते. या राशीचे लोक ते काम सुद्धा अगदी मनापासून करतात. त्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि जीवनसाथी यांच्या माध्यमातून नियमित पैसे मिळतात. यांना वयाच्या 15, 20, 23 आणि 42व्या वर्षी अफाट पैसे मिळू शकतात. नियमितपणे चांदी धारण करा आणि भगवान शिवाची उपासना केल्याने धनप्राप्ती सुलभ होते. पुढील राशी आहे तुळ. या राशीच्या लोकांना वयाच्या 17, 34, 44, 51व्या वर्षी स्त्रीकडून धनप्राप्तीचे योग बनतात. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने उत्पन्नाचा आणि खर्चाचा समतोल देखील राखला जातो. पुढील राशी वृश्चिक. या राशीच्या लोकांमध्ये दूरदृष्टीचे गुणधर्म असतात. त्यांच्यात अनेक प्रकारच्या मानसिक क्षमता असतात, ज्यामुळे त्यांना करिश्माई व्यक्तिमत्व प्राप्त होते. ते कोणालाही काहीही विकू शकतात. त्यांना जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आहे. त्यांच्यात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता असते. या राशीचे लोक खूप लवकर श्रीमंत होतात. ते आपल्या अपेक्षा सोडत नाहीत. ते कठोर परिश्रम करतात. ते त्यांच्या चुकांमधून शिकतात. त्यांच्यातले हे गुणधर्म त्यांना लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर नेतात. वृश्चिक राशीच्या लोकांना संपत्तीची विशेष आवड असते. त्यामुळे ते पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये स्पर्धेची तीव्र भावना असते. ते आपली कमाई वाढवतात. या राशीच्या लोकांना भौतिक सुखसुविधांची इच्छा असते. त्यांच्यासाठी पैसा शक्ती हे त्यांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. संपत्तीमुळे त्यांना आनंद आणि अभिमानाची भावना असते. वृश्चिक राशीच्या लोकांना काका किंवा वडिलांच्या बाजूच्या लोकांकडून धन मिळण्याची शक्यता असते. वयाच्या 35, 45, 56, 60व्या वर्षी भरपूर धन मिळण्याची शक्यता असते. नियमितपणे गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि तुळशीला जल अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्ती होईल. पुढील राशी आहे धनु. धनु राशीच्या लोकांना वयाच्या 36, 45, 54 आणि 63व्या वर्षी धन मिळण्याची शक्यता असते. या राशीच्या जातकांना आईच्या बाजूने धनलाभ होण्याची शक्यता असते. नियमितपणे माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि सुगंधी फुले वापरल्याने धनप्राप्ती सहज होईल. पुढील राशी आहे मकर. मकर राशीचे लोक कल्पनाशक्तीपेक्षा वास्तवावर जास्त विश्वास ठेवतात. ते मनावर आधारित निर्णय घेतात. त्यांना कठोर आणि भावनिक समजले जाते. ते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत सखोल विचार करतात. पैशाच्या बाबतीत धोका पत्करणे टाळतात. पैसे खर्च करताना ते अतिशय शिस्तबद्ध आणि गंभीर असतात. ते आपली बचत कधीही वाया घालवत नाहीत. अनेकदा संकटाच्या वेळी ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना आर्थिक मदत करताना आढळतात. सामान्यतः या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामुळे पैसे मिळतात. वयाच्या 24, 39, 47 आणि 55 या वर्षी धन प्राप्तीचे योग असतात. नियमितपणे मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानाची पूजा करा. असे करणे फायदेशीर ठरते. यांना नशिबाने आणि देवाच्या कृपेने धन मिळते. मंदिराला नियमितपणे केळी दान करा. पुढील राशी मीन. 39, 48 आणि 57 वयाच्या काळात धनप्राप्तीची प्रबळ शक्यता निर्माण होते. या राशीच्या लोकांसाठी संतान सुख नेहमीच आर्थिक लाभ देणारा असतो. तर मित्रांनो, हे आजचे काही खास ज्ञान होते. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. एक छान कमेंट करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सर्व नवीनतम व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत प्रथम आणि सहज पोहोचू शकेल. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत प्रेरित आणि निर्भय राहा.